पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि प्रिय सिस्टरांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूचा जेव्हा जन्म झाला, येशूला सर्वात पहिले देवळामध्ये पोहोचवलं. प्रेज द लॉर्ड. शिमोननी बाळ येशूला हातात घेतली. हालेलुया, हालेलुया. बाळ येशूला हातामध्ये घेतलेल्या शिमोन पवित्र आत्म्याने भरून मोठमोठ्या गोष्टीचा घोषणा केली. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आठवत आहे शिमोने काय काय बोललं म्हणून? हालेलुया. लूक शुभवर्तमानामध्ये 2रा अध्यायामध्ये 34 वचन आता आपण ऐकूया. लूक शुभवर्तमान 2रा अध्यायातील 34 वचन. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमिले आहे. हालेलुया. प्रभू येशूला आबा पित्याने नेमलेलं आहे. कशासाठी? अनेक लोकांना उचलून घेण्यासाठी. जे खाली पडलेलं आहे, कोसळलेलं आहे, त्यांना उचलून घेण्यासाठी देवानी बाळ येशूला नेमलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खाली कोसळलेल्या लोकांना उचलून घेणार. हालेलुया. आणि असे अनेक लोक आहेत जे उंच उंच आहेत असे समजणार आहेत. हालेलुया. ते लोक खाली पडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माता मरिया तिच्या देवाच्या संबंधातल्या अनुभवामध्ये भरलेला असताना, हालेलुया, तिने देखील पवित्र आत्म्याने भरून या गोष्टी कबूल केलेल्या आहे. हालेलुया. लूक शुभवर्तमान 1 अध्यायातील 52 वचन. हालेलुया, हालेलुया. 51 आणि 52 दोन्ही आता आपण ऐकूया. लूक शुभवर्तमान 1 अध्याय 51 आणि 52. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे, जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहे त्यांची त्याने दाणादाण केली आहे. त्याने अधिपतीस राजासनावरून ओढून काढले आहे व दीनांस उंच केले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हृदयाच्या विचाराने जे कोणी गर्विष्ठ होत आहे, आम्ही कोणतरी आहोत असे जे लोक समजत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा एक करणी आहे. परमेश्वराच्या त्या करणीप्रमाणे अहंकाराने गर्विष्ठ होऊन वर चढून जाणाऱ्या लोकांना परमेश्वर स्वतः खाली घेऊन येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये गर्विष्ठ लोकांना, अहंकारी लोकांना जागा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मी मोठा आहे असे जेव्हा कोणाला तरी समजत आहे, ते लोक दुसऱ्यांच्यावर शासन करायला चालू करणार. Praise the Lord. Hallelujah.
दिसत आहे त्यांच्या विषयी त्यांना वाटायला लागते की एक केवढं तुच्छ आहे, मी केवढं मोठा आहे. हालेलुया. माझ्या म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजे. मी जे बोलतो ते पूर्व दिशा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या म्हणणे खरं. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. असे काही गरीब लोक आहेत ज्यांना दुर्दैवाने या मोठ्यापणातील लोकांच्या हाताखाली त्रासातून जायला लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माता मरियाने अभिमानाने बोलली. हालेलुया. अशा एकेकाला परमेश्वर उचलून घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. आज तुमच्यामध्ये कोणाचा तरी अंगावर कोणतरी बसलेला आहे, तुम्हाला आज त्रास देत बसलेला आहे. हालेलुया. आणि तुम्ही चांगुलपणाच्या मार्गाने चालत असेल तर हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये एक सुंदर गोष्टी तुमच्यासाठी लिहिलेलं आहे. हालेलुया. ही गोष्ट पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला आढळत आहे. सर्व लोक बायबल उघडू शकताय. हालेलुया. सर्व लोक बायबल उघडू शकताय. पहिले पत्र, पेत्राच्या पहिले पत्र 2रा अध्याय. हालेलुया. हालेलुया. 19वे वचन पहिले आपण ऐकूया. जर कोणी अन्याय सोसिताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करीतो तर ते उचित आहे. हालेलुया. सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करून सर्व लोक बोलायचे. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःख सहन करीतो तर ते उचित आहे. हालेलुया. हात खाली करा. अन्याय सोसणे उचित आहे का? अन्याय सोसणे उचित आहे का? आहे का? नाही. हालेलुया. अन्याय कसे सोसायचं? देवाचं स्मरण करून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही लोक मला सांगतात, फादर बोटीमध्ये सगळे लोक मला जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोटीमध्ये सगळे लोक मला शिवी देत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे काही लोक आहेत जे सगळ्यांच्या शिवी ऐकत आहेत. असे काही लोक आहेत जे ते त्यांच्यावर भटकत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जे ते तुझ्या मागे लागत आहे तर एक गोष्ट जाणायचं. प्रेज द लॉर्ड. तुझ्यासाठी दुःख सहन केलेले, तुझ्या बरोबर दुःख सहन केलेले, तुझ्यासाठी वादस्तंभ उचलून गेलेले, तुझ्यासाठी वादस्तंभावर मरण पावलेले एक परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं स्मरण ठेवायचं. प्रेज द लॉर्ड. तू त्रासातून फुकट जाऊन उपयोग नाही. हालेलुया. देवाचं स्मरण केलं तर तू कुरकुर नाही करणार. प्रेज द लॉर्ड. त्रासातून जाताना, अडचणीतून जाताना देवाचं स्मरण तुझ्या मनात असेल तर तू स्तुती करणार, हृदयामध्ये स्तुती करणार. हालेलुया. जे कोणी हृदयामध्ये स्तुती करताय ते लोक आशीर्वादित होत आहे, मरिया समान होत आहे, येशू समान होत आहे, स्वर्गाचा आपण हक्कदार बनतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आपल्यावर
भडकणारे, आपल्याला त्रास देणारे काही लोक पाहिजे, आपल्यावर अन्याय करणारे काही लोक पाहिजे. कशासाठी आहे? हालेलुया, आपल्याला स्वर्गामध्ये जायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वर्गामध्ये कोणी फुकट जाऊ शकत नाही. हालेलुया. जर कोणाला माझ्या मागे यायची इच्छा असेल तर काय करायचं म्हणून प्रभूने बोलले? स्वतःचा वधस्तंभ स्वतः उचलायचं. पप्पा तू उचल म्हणून बोलायचं नाही. हालेलुया. मम्मी तू उचल म्हणून सांगायचं नाही. हालेलुया. तुझा वधस्तंभ भावाच्या बहिणीच्या कांद्यावर नाही द्यायचं. हालेलुया. तुझा वधस्तंभ तू उचलायचं. हालेलुया. चालताना जाणायचं मी येशूच्या मागे जातो. हालेलुया. हालेलुया. जे कोणी येशूच्या मागे जात आहे ते लोक येशू जिथे पोहोचले तिकडे पोहोचणार. 3दा धन्यवाद बोललं तर पोटातील विकार बरे होणार असे ज्या लोकांना विश्वास आहे. हालेलुया. अशा पोटातील दुखणे असे लोक हात वर करा. हात खाली करा. हालेलुया. आता आपण 3 वेळा पोटाच्या संबंधातील तक्रार असलेल्या लोकांसाठी धन्यवाद येशू बोलणार आहोत. बोला. येशू सांगत आहे तुमच्यामध्ये चिडखोर असे भरपूर लोक आहेत, रागीट. हालेलुया. सौम्य शब्दाने कधी न बोलणार. हालेलुया. दादा काय रे, काय झालं, म्हणजे कायम कायम कठीण शब्दच बोलणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रागीट लोक, arrogant म्हणून इंग्लिश मध्ये बोलतात. हालेलुया. असला स्वभाव असलेल्या लोकांच्या मध्ये ते तुमचं चूक नाही, बालपणापासून तुम्ही वाढत आलेल्या वातावरणाचा ते परिणाम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने वचन दिलेलं आहे, तुम्ही जर पक्का देवाला आता वचन दिलं, देवाबरोबर सहकार्य करायला तयार असेल तर तुमच्या रागीट स्वभाव एका क्षणामध्ये सुटणार पाहिजे. नको आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. दोन्ही हात वर करत 3 वेळी हालेलुया आपण बोलू. भरपूर लोकांना पवित्र आत्म्याने आनंदाचे दान दिले. तुमच्यामध्ये तरुण मुली, भरपूर तरुण मुली दुःखी आहे. त्यांच्या हृदयामध्ये असे एक प्रकारचं दुःख आहे. निसा प्रार्थनामध्ये फादरांच्या सोबत स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता प्रार्थना बोलताना तुमच्या हे दुःख पहिले समर्पण करा. हालेलुया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता प्रार्थना बोलता बोलता अनेकांच्या हृदयातील दुःख निघून जाणार. Praise the Lord. हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.